मॉर्निंग गाईज. आता वाजलेत 4:30, पहाटेचे 4:30 आणि आज आम्ही चाललेलो आहोत साऊथ वेस्ट इंडियाच्या महाबळेश्वरमध्ये, म्हणजेच मध्ये चाललोय. आणि दोन्ही बॅग्स सगळं रेडी आहे. आम्ही निघणारच आहोत. श्रीनिधी अजूनही झोपली, तिला झोपेतच न्यायची. या ट्रिपमध्ये पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ट्रिपमध्ये जर तुमच्याकडे एखादं बाळ असेल आणि तुम्ही कपल असाल तर तुम्ही मध्ये कसं ट्रॅव्हल करू शकता, आम्ही कसं ट्रॅव्हल करतोय, कसं बजेट प्लॅनिंग केलंय, कसं डिस्काउंट्स मिळाले, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करेल. आता आम्हाला फ्रेंड्स खाली घ्यायला येतात आणि अजून एक कपल फ्रेंड आहे ज्यांच्याकडे सुद्धा बाळ आहे. त्या एका गाडीमध्ये बसून एअरपोर्टकडे जाऊ. म्हटलं अजून एक बाळ आहे. आपली पोरं आता घोडे झालेले 2 आणि 3 वर्ष, म्हणजे बाळ अजिबात उरलेलं नाहीये कोणी. पण ठीक आहे, म्हणजे त्रास देणारी बाळ असतात भयानक. फ्लाईट मध्ये काय दंगा घालतील माहिती नाही. आम्ही त्यांच्यासाठी काय काय गंमत आणली ते सगळं ब्लॉग मध्ये मी दाखवतो. काही नवीन बघितलं तू केवढा वाटतंय ना पंखा, पण एअरप्लेन मध्ये जायचं आता. त्याचं ना कसं काढू फोटो, असं कसं काढू फोटो आता मी तुझा. आणि एअरप्लेन मध्ये गेल्यावर सगळ्यांनी आपापल्या सीटवर बसायचं. सीट बेल्ट असतो तो लावायचा, त्याच्या मांडीवर बसायचं नाही. आणि विधूनी पण मांडीवर बसायचं नाही. ज्युअल स्टाफ चालू आहे पुणे एअरपोर्ट वरती. 100 वेळा लागेज चेंज करतात. तो आधी होतं 9, आता होतं 7, त्यानंतर आता पुन्हा चेंज. इथे बसली आहे आणि ती सांगते सगळ्यांना की सीट बेल्ट कंपल्सरी घालायचा. आणि मागे बसलाय रिधू. रिधू हाय. काय गप्पा मारताय तुम्ही दोघं? आम्ही ऍक्च्युली श्रेणीला घेऊन हे सेकंड टाइम आहे फ्लाईट मध्ये. पण फर्स्ट टाइम खूपच लहान होती. ती 1 year ओल्ड होती. एक्झॅक्टली 1 year 2 months होती. तेव्हा आम्ही सिंगापूरला गेलेलो, त्यामुळे तिला काही मेमरीज नाहीये फ्लाईटची. होपफुली ती हा एक्सपिरियन्स एन्जॉय करेल. आणि आज म्हणजे गेट खूपदा चेंज झाले, पण ऍक्च्युली वेळेत आपल्याला विमान होपफुली वेळेत आणि आज चक्क मी माझी सीट सोडलेली आहे. विंडो सीट मध्ये चिंटू बसलेली आहे डॅडी मध्ये आणि मी आय सीट. माझी कायमची विंडो सीट गेलेली आहे लाईफ मध्ये. आधी बायकोमुळे, आता मुलीमुळे. आता माझी पण गेली. काहीतरी ऑब्झर्वेशन चाललंय चिंटूचं. What are you doing? विंडोच्या बाहेर पण बघ काय दिसतंय. लुक. श्रीने संपलाय पेशन्स. काय करते तू? पण हे नाही निघते. ओके, इट्स ओके. ट्राय कर अजून. ठीक आहे. इंडिगो मध्ये आल्यानंतर हे पोहे नक्की ट्राय करा. व्हेरी टेस्टी. आणि मी एक ज्यूस पण घेतला, मिक्स फ्रूट ज्यूस. हा कॅन्डल ज्यूस आहे नॉर्मल. आम्ही आता कनेक्टिंग फ्लाईट साठी बेंगलोर एअरपोर्टला आहोत. आम्ही मस्तपैकी लाऊंज मध्ये खाल्लंय. 2 रुपयामध्ये पोटभर जेवण, लिटरली पोटभर जेवण. आणि भरपूर आयटम्स आहेत, म्हणजे चांगले त्यांनी गुड क्वालिटी फूड. तर बसायला चांगली जागा. तुमच्याकडे जर एखादं क्रेडिट कार्ड असेल किंवा इव्हन काही डेबिट कार्ड, ते चालतात तिकडच्या एअरपोर्टच्या लाऊंज मध्ये. आणि इथे 2 प्रकारचे लाऊंज आहेत. एक डोमेस्टिक आहे आणि एक डिलक्स लाऊंज आहे. सो आमच्या केसमध्ये दोघांकडे, म्हणजे ऐश्वर्याकडे कार्ड आहे आणि माझ्याकडे कार्ड आहे. आणि त्या कार्डमध्ये एका ठिकाणी डिलक्स लाऊंजचा ऍक्सेस होता आणि एका ठिकाणी डोमेस्टिक लाऊंजचा ऍक्सेस होता. सो आम्ही
थोडी रिक्वेस्ट करून त्यांना दोन्ही एकाच ठिकाणी करून घेतलं. तिथे आम्ही भरपूर खाल्लं. इथे बेंगलोर एअरपोर्टमध्ये गेट नंबर 35च्या जवळमध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. सो आमच्या लाऊंजची सोय झालेली, पण श्रीनीच्या लाऊंजची नव्हती झालेली. सो श्रीनीच्या लाऊंजची सोय आता आम्ही केली. मी दाखवत होती. इथे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, खूप सुंदर आहे, छोटूसा आहे, पण फ्री मध्ये. तुम्ही इथे किती वेळ मुलांना, लहान मुलांना खेळवू शकता. इतकी मंकी सारखे खेळते ना चिंटू. चला चला लवकर चला. आम्ही शूज काढून टाकलेत कारण आमचे पाय दुखतायत. आता शूज घालून पळता येत नाहीये. एअरपोर्ट वरती नुसता दंगा सुरू आहे. नुसता इकडून तिकडे बसायचं, नुसतं आरडाओरडा करायचं, बस एवढंच सुरू आहे. जाऊ दे, ते त्यांचा एन्जॉय करतात, तिथं आम्ही खुश आहे. ऍटलिस्ट ते रडत नाहीये. आमचं एरो ब्रिज ला वेटिंग साठी रिंगा रिंगा रोजीस चालले. तब्बल 3.5 तासाच्या लेओव्हर नंतर आता आम्ही निघालोय कोची जवळ. आणि श्रीनिधी आणि मम्मीची हालत ही झाली. हे दुसरं फ्लाईट आहे आमचं. आणि मी खूप खेळता खेळता झोपून गेले. तिने ते हातातलं स्टिकर मला सोडलं पण नाहीये, तसंच आहे. तिला अजून झोपायचं नाही. मुन्नारला कोचीला पोहोचलोय. अजून पुढे 3-4 तास गाडीची जर्नी आहे मुन्नार पर्यंत. तिथे झोपली आहे. गाडी तर आपली बाहेरच राहिली आहे, पण आता आम्ही बस मध्ये बसलोय. अजून विमानात जस्ट उतरले. आम्ही काय केलंय, एक 6 दिवस सेम ड्रायव्हर आणि सेम गाडी ठेवली आहे. म्हणजे दरवेळेस कॅब कोणती करायची, कुठे फिरायचं हा प्रश्न नसणार आहे. ते ड्रायव्हरवाले काका येऊन थांबलेले आहेत बाहेर. जायचंय, बसायचंय आणि ते डिरेक्टली आम्हाला घेऊन जातील आमच्या मुन्नारच्या रिसॉर्टवर. आणि तिथून पण फिरायचं असेल तर तेच फिरवणार आहेत. तिथून पुढे आम्ही कुठे कुठे जाणार आहे, अजून अख्खं केलेलं आम्ही बघणार आहे, सगळं तेच फिरवणार आहे. आता पहिलं आपण काहीतरी बघणार येतं खायला. खूप आहे की नाही मला माहित नाही, पण मला असं वाटतं चांगली वाली जरा घे. चांगली वाली नसेल चांगली तर म्हणतोय कचरा घेऊन. आता हे बघा, हा आमचा ड्रायव्हर असणार आहे. तो आता आम्हाला बॅगेज आणतो आहे. थँक्यू. इकडे बॅग्स अशा 2 बेल्ट मध्ये होता होता क्रॅश राहिले. ते बघा, ते बघा, आता असंच मध्येच उलटी केल्यासारखं येते बॅग. ती ही आहे का? नाही, आली 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 बघा. अशा पडतायत भडाभडा बॅगी. पॉज. कसले भारी थांबतायत एकदम. आपले ट्रॅफिकचे नियम नाही पाळत लोक, एवढे बॅग नियम पाळतात. आता ती रेड बॅग पॉज होईल. आली 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 म्हटलं नाही. आपली आहे, तुझीच आहे. बापची पण आपली आहे. घे घे. अरे घे घे घे. अरे घे, आपली आहे. नाही नाही, आपली नाहीये, नाहीये. ते बॅगा नाही ओळखता येते. आमची बॅग आली ब्ल्यूच्या मागची, ती ब्लॅक. हो, थँक्यू. आणि ही पर्पल. फुल त्यांनी ही मारली. स्किट आलेले आहेत. सगळ्या बॅगा झाल्या. सगळ्या बॅगा. ठीक आहे. छान आहे का गाडी? मस्त. येस. सो आता आम्ही मुन्नारला पोहोचतोच आहे, पण त्याच्या आधी ऑन द वे आम्ही थांबलोय एका स्पाइस गार्डनला, जिथे फक्त स्पायसेसचं गार्डन आहे. गार्डन तर बघायला नाही चाललंय, पण हे स्पाइस गार्डनच्या बाहेरचे शॉप आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक आणि सगळे स्पायसेस असलेले औषधं आणि स्पायसेस. आणि म्हणजे आम्ही लवंग एक वास घेऊन बघितला. तेल न निघालेली लवंग कशी असते तसं आहे. आम्ही इथून एक ट्रॅव्हल सिकनेस वाली एक तेल घेतलंय, जे फक्त हाताला लावल्यावर वास इतका सुंदर येतो त्याचा. 6 hours later. 5-6 घंटे की ड्राइव के बाद हरे भरे पेड़ पौधे, टेढ़ी मेढ़ी घाटियां और पहाड़ों के नज़ारों का भरपूर आनंद उठाते हुए हम अपने रिसॉर्ट पहुंचे. लेकिन इन टेढ़ी मेढ़ी सड़कों की वजह से ऐश्वर्या को थोड़ी सी ट्रैवल सिकनेस हो गई थी.
इसलिए हम सीधे रेस्टोरेंट की ओर बढ़े और रिसॉर्ट द्वारा पेश किए गए बेहतरीन भोजन का आनंद लिया। सकाळी घरून आम्ही निघालो होतो पहाटे 4 वाजता आणि आता इथे आम्ही पोहोचलोय मुन्नारला 8:45 PM रात्रीचे. खूप 8:45 नाही 7:45 ला 8:45 ला आम्ही डिनर करायला बसलोय आणि मला इतक्या उलट्या झाल्या, इतका मोशन सिकनेस झाला की मी खूप कंटाळली आहे. पण तरी काहीतरी खाऊन झोपेल असं म्हटलं, कारण का पोट पूर्ण रिकामं झालं. कधी एकदा हॉटेल येत होतं असं झालं होतं. मला ते खूप घाट होतं त्यामुळे होत होतं. पूर्ण घाटच आहे. सो मी असं ठरवलं की काही आता माहित नाही का ह्यांना काय ऍक्टिव्हिटीज करायचे उद्या परवा. मी रूममध्ये चिल मारणार आणि इथे आम्ही जे रिसॉर्टमध्ये थांबलोय तेच 100 ऍक्टिव्हिटीज करायला. सो मी त्या सगळ्या करेन. Early the next morning. खाने के बाद हम सो गए और आपको बताना चाहूंगा कि मुझे शायद ही कभी इतनी अच्छी नींद आई हो सकता है कि 6 घंटे की यात्रा की थकान ने मुझे जल्दी सोने में मदद की हो. सुबह उठते ही हमने देखा कि ये रिसॉर्ट कितना विशाल है. रिसॉर्ट नदी के ठीक किनारे पर स्थित है. मुलायम और आरामदायक कमरे, कॉफी के लिए एकदम सही माहौल, इन सब ने हमारे सुबह के अनुभव को बेहतरीन बना दिया. लेकिन दोस्तों, ये अभी खत्म नहीं हुआ है. इस रिसॉर्ट में जितना हमने सोचा था उससे कहीं ज्यादा है. नेचर जंगल वॉक, बच्चों के खेलने का एरिया, तीरंदाजी, बैडमिंटन, इन्फिनिटी पूल, बर्ड वॉचिंग, ट्री प्लांटेशन, कुकिंग क्लासेस, टी हार्वेस्टिंग, रिवर बैम्बू राफ्टिंग, फिटनेस सेंटर, कैंप फायर, आयुर्वेदिक स्पा, साइकिलिंग और भी बहुत कुछ एक ही रिसॉर्ट में. क्या आप कल्पना कर सकते हैं? यार, इतनी सारी एक्टिविटीज देखकर तो मन हुआ कि रिसॉर्ट से कहीं जाना ही नहीं चाहिए. सब कुछ यही मिल रहा है. गुड मॉर्निंग. आम्ही एकदम डिनर झाल्यानंतर आम्ही इतकं झाड झोपून गेलो. मला इतकी जबरदस्त झोप लागली होती आणि आता उठलोय आणि उठल्या मी पहिलं व्ह्यू दाखवतो. इतकं भारी व्ह्यू माझ्या बाल्कनीतनं व्ह्यू आहे. फारच सुंदर आहे. आणि इथं मला रात्रभर पाण्याचा आवाज खूप येत होता, पण इथं एकदम काळा अंधार होता. म्हणजे काहीच दिसत नव्हतं. एकदम सुपर ब्लॅक जो असतो ना, काहीच दिसत नव्हतं. लिटरली काही दिसत नव्हतं. वरच्या साईडला काहीतरी रिसॉर्ट्स वगैरे आहेत. तेवढे लाईट सोडले तर बाकी काहीच नाही. इतकं सुंदर नुसतं आवाज येत होता पाण्याचा. आणि आम्हाला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं की इथे पाणी असेल. त्याचं कारण आम्ही जेव्हा रिसॉर्टचे फोटोज बघितलेले होते तेव्हा त्यांनी हे असं काहीच मेन्शन नव्हतं केलेलं. आणि आमचे मॅडम अजूनही झोपलेले आहेत. श्रीनिधीला आता उठवायचा ट्राय करतो, कारण आता वाजले 9 आणि ब्रेकफास्ट सकाळी 10 पर्यंतच आहे. आयुष्याचं आवरून झालंय, माझं नाही झालंय. मी ठेवलंय कारण मला श्रीनिधी बरोबर आवरावं लागतं. आणि मावशी काय, तू कधी येणार? गुड मॉर्निंग. बघ काय घेऊन आला श्रीनू तुला. विधान बिस्किट. रिदान आला उठवायला श्रीनिधीला, आणि श्रीनी उठतच नव्हती. जस्ट उठली आता रिदानच्या आवाजाने. काय आळस दिलं. वा 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 वा. A few moments later. इथे डॅडी हेल्प करतोय श्रीनीला हे चढायला आणि तिकडे दर्शन हेल्प करतोय कीर्तीला फोटो कसा काढायचा हे सांगतोय तो DSLR मधून. इथे फुल मंकी ट्रेनिंग सुरू आहे. धर शशू तिला. हे बघ बाबू. तिला प्रॅक्टिस आहे. तिला ऍक्च्युअली बॉडी बॅलन्स खूपच छान आहे. ती काय घालूया रे जिम्नॅस्टिकला. आणि इकडे चाललेलं आहे शूटिंग. दर्शन काका आणि कीर्ती मावशी. हॉटेलमध्ये गेलो ना किती गंमत करत असतो, खात असतो. काय असतं? आईस्क्रीम. नाही आपण आईस्क्रीम कधी खातो का हॉटेलमध्ये? आपण हॉटेलमध्ये आल्यावरती काय गंमत घेत असतं? आईज क्लोज. आईज क्लोज आणि यू हॅव टू गेस. ओके, गेस. हा बसून आईज क्लोज कर. हा गेस. काय उघडत. अरे तू गेस तर कर. काय मिल्क पावडर आहे. आम्ही मिल्क पावडर. येस. ह्याला काय म्हणतो आपण? पार्टी. येस, दिस इज आवर पार्टी. पार्टी पाहिजे.
मानिक चंद फील। अरे यार, नाश्ते की शूटिंग तो छूट गई, लेकिन लंच मस्त हुआ। रिसोर्ट के रेस्टोरेंट में ही धासु लंच किया। लोकल फिश फ्राई और पंजाबी फूड का कमाल का कॉम्बो था भैया। दो क्यूट से बच्चे, बेस्ट फ्रेंड्स और जबरदस्त खाना, इससे ज्यादा क्या चाहिए जिंदगी से। हाय श्रीनी, आपण कुठे आलोय आता श्रीनी? इथे म्हणजे काय आहे तिथे? मुंगी किडा आहे? अच्छा, ओके, म्हणा ना मोठा मुंगी आहे. So, आम्ही आता आलोय, नदी आहे इथे आणि नदीवरती बांध बांधलाय, त्या बांधावरती आलोय. इतकं सुंदर आहे, दिसतंय? यस, इट्स सो ब्युटिफुल. आणि ही जी लाईन दिसते ना, ही लाईन, या लाईन वरून आम्ही ऍक्च्युली क्रॉस करणार आहे ही नदी. अरे बापरे, बाय बाय. दोर दिसतोय, या दोर वरून ऍक्च्युली आम्ही पलीकडे जाणार आहे, त्या साईडला. थोडा ऍडव्हेंचरच असणार आहे. छोटासा राफ्ट आहे जो मी आमच्या रूम मधून दिसतो. मगर, ओ माय गॉड, वेअर इज इट? ओ माय गॉड, वेअर इज द मगर? मागे या, मागे. How are you feeling, baby? अगर आप अभी भी हमारा व्लॉग देख रहे हो तो प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब कर देना। आपका सपोर्ट देखकर हमें बहुत मोटिवेशन मिलता है। और अगर व्लॉग आपको पसंद आया हो तो लाइक का बटन भी दबा दो। यूट्यूब बाबा खुश हो जाएंगे। हमारा चैनल अभी नया है, हमें आपकी बहुत ज़रूरत है। तो दोस्तों, आज के लिए इतना ही। अगले एपिसोड में मुन्नार ट्रिप का और मज़ा लेकर आएंगे। आपके विचार कमेंट बॉक्स में ज़रूर लिख देना। बाय बाय, टेक केयर। लाईफ जॅकेट घातलेलं आहे आणि चाललोय आम्ही या राफ्टवरती छोटासा.